तर आपण नेमकं पाहिलं की त्या युतीबाबत पुढे नेमकं काय घडतंय, काय नेमकं घडतंय या संदर्भात जाणून घेऊया. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आहेत सध्या. चेतन, एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे येत्या काळात एकत्र येऊ शकतात याबाबत चर्चा गेले काही दिवस सातत्यानं सुरू आहेत. मात्र त्याआधी एक महत्त्वाची चर्चा सुरू होती एकनाथ शिंदेंची शिवसेना मनसेसोबत युती करण्याच्या संदर्भातली. त्याचं पुढे काय झालं याचं उत्तर अद्यापपर्यंत मिळालेलं नाही आणि आता कदाचित हे उत्तर मिळणार देखील नाही असं सुद्धा बोललं जातंय. काय नेमकं यामध्ये घडतंय, पडद्यामागे नेमकं काय राजकीय घडतंय, चेतन काय सांगता येईल त्याबद्दल सुरुवातीला? निश्चित अजय, कारण गेल्या 5 वर्षामध्ये आपण महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलटापालटी पाहिलेल्या आहेत आणि या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या एकंदरीत कुठल्या क्षणी कुठला निर्णय होऊ शकतो, कुठला पक्ष कुठल्या पक्षासोबत आघाडी किंवा युती करू शकतो हे आता तरी सांगता येणं शक्य नाहीये. आणि त्याचीच उदाहरणं गेल्या 5 वर्षामध्ये आपण सातत्याने पाहतोय. सुरुवातीला लोकसभेमध्ये बिनशर्त पाठिंबा आपण मनसेला देताना पाहिलं होतं महायुतीला. त्यानंतर एकनाथ शिंदे असतील किंवा उदय सामंत असतील यांच्याकडून सातत्याने महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची मनधरणी करतानाही पाहिलेलं होतं. आणि त्यानंतर आता टाळी देण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधनकडून एकंदरीत ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे एकत्र येणार का या चर्चांनाही आता उधाण आलेलं आहे. तुर्तास तरी आपण पाहिलं असेल जो एकंदरीत दुखावलेला शिंदे गट आहे किंवा शिवसेना आपण ज्याला बोलू शकतो त्यांच्याकडून सुद्धा आता मनसेला पुन्हा एकदा धक्के देण्यास सुरुवात झालेली आहे. आज मनसेचे एकमेव जे माजी नगरसेवक होते संजय कुरडे ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे कुठेतरी जवळपास शिवसेना आणि मनसेमधील युतीची शक्यता होती ती मावळताना पाहायला मिळते. कारण ज्या प्रकारची साथ उद्धव ठाकरेंनी मनसेला दिलेली होती आणि त्यानंतर मनसेकडून येणारा प्रतिसाद असेल आणि एकंदरीत ज्या चर्चा प्रस्तावापर्यंत पोहोचलेल्या होत्या त्यामुळे कुठेतरी आता शिवसेनेने मात्र महायुती सोबत भाजप सोबत पुन्हा एकदा महापालिका लढण्याचा निर्णय जवळपास निश्चित केल्याची माहिती आहे. आणि त्यामुळे कुठेतरी मनसेला आपल्या वाटेला कमी जागा येतील ही भीती व्यक्त केली जात होती. आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ठाकरेंबरोबर दोन्ही ठाकरे म्हणजे मनसे आणि शिवसेना ठाकरे गट हे दोन्हीही एकत्र येण्याची शक्यता आता पुन्हा बळावलेली आहे. बरोबर आहे. आणि चेतन, या अनुषंगानंच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची नेमकी पुढची भूमिका काय असणार आहे याबद्दल सुद्धा बोललं जात आहे. कारण एकीकडे महायुती म्हणून युतीत या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही लढू असं भाजपचे नेते सुद्धा म्हणतायत, शिवसेनेचे नेते सुद्धा म्हणतायत. पण काही ठिकाणी स्थानिक पातळीवर कदाचित वेगळे निर्णय देखील घेतले जाऊ शकतात अशी देखील चर्चा सुरू आहे. मनसे सारखा पक्ष जर उद्याला भूमिका बदलून महायुती सोबत यायचं म्हटलं तर तशी खरंच शक्यता वाटते. आणि तसं जर झालं तर महायुतीतल्या घटक पक्षांना ते मंजूर असेल असं वाटतं चेतन, खास करून भाजप आणि शिवसेनेला? निश्चितच, कारण महायुतीला तरी मनसेचा कुठलाही वावड नसावं. कारण याआधी पाहिलं असेल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील यांनी राज ठाकरेंना थेट आमंत्रण दिलेलं होतं. त्यांच्या भेटीगाठी झालेल्या होत्या. इतकंच नाही तर एकाच व्यासपीठावरून पंतप्रधानांच्या एकाच व्यासपीठावरून राज ठाकरेंनी भाषणही केलेलं होतं. त्यामुळे राज ठाकरे सारखा एक वक्ता, एक नेता, मोठा नेता महाराष्ट्रातला आणि मोठा पक्ष जर महायुतीसोबत आला तर निश्चितच त्यांना स्वागत असेल. मात्र दुसरीकडे आपण पाहिलं असेल तर राज ठाकरेंच्या पक्षाची जी कोंडी महायुतीमध्ये होणार आहे जागा वाटपाच्या वेळी, कारण याआधीही विधानसभा निवडणुकीमध्ये काही जागांवरती पाठिंबा घेण्याची वेळ आली त्यावेळी मात्र ते होऊ शकलं नाही. आणि अशा परिस्थितीत मुंबईसारख्या ठिकाणी महापालिकेमध्ये जर जास्तीत जास्त जागा पाहिजे असेल तर आत्ताच या ठिकाणी 150 जागा भाजप घ्यायला बसलेला आहे. 100 जागांची मागणी कुठेतरी शिवसेनेकडूनही केली जाते. अशा वेळी आपल्या वाट्याला किती जागा येतील हा प्रश्न मनसेसमोर आहे. आणि म्हणूनच जर उद्धव ठाकरे सोबत गेलं तर निश्चित अधिक जागांवरती आपल्याला लढता येईल, अधिक नगरसेवक निवडून आणता येतील. आणि म्हणूनच कुठेतरी महायुतीमधून आता बाहेर पडत पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना टाळी देण्याचा जो चर्चा आहे, जो प्रश्न आहे तो राज ठाकरेंसमोर आलेला आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये जर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर नवल वाटेल नको. ठीक आहे चेतन, काय घडतं या सगळ्या संदर्भात पुढे अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू. मात्र तुर्तास आपण जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.